आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। भोंदू अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार आहे। खरातला आज नाशिक न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। गेल्या 13 दिवसांपासून एसआयटी कडून खरातची चौकशी सुरू आहे। आतापर्यंत अशोक खरातवरती 11 गुन्हे दाखल आहेत आणि चौकशीसाठी खरातचा मुलगा सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे। खरातच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र तो फरार आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे। खरातची पत्नी फरार आहे, त्यामुळे मुलावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काल मुलाला एसआयटीने ताब्यात घेतलेलं होतं। सध्या खरात परिवाराची कसून चौकशी एसआयटी करून घेते। खरातच्या पत्नीवरही गुन्हा दाखल आहे, मात्र पत्नी फरार आहे। अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार आहे। न्यायालय त्याची पोलीस कोठडी पुन्हा एकदा वाढवते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशोक खरातला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। गेल्या 13 दिवसांपासून एसआयटी कडून अशोक खरातची चौकशी सुरू आहे। त्यानं केलेल्या गैरव्यवहारांसंदर्भामध्ये एसआयटी कसून तपास करते। आतापर्यंत अशोक खरातवरती 11 गुन्हे दाखल आहेत आणि याचाच तपास सध्या एसआयटी करते। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, आपण बघितलं की काल खरातच्या मुलाला एसआयटीनं ताब्यात घेतलेलं होतं। आज खरातची पोलीस कोठडी सुद्धा संपते, मात्र खरातची बायको फरार आहे। या पत्नीचा त्याचा शोध लागलाय का आणि सध्या पोलीस कशा पद्धतीने तपास करतायत? अद्याप सिद्धेश अशोक खरातच्या बायकोचा शोध हे लागलेलं नाहीये। 2-3 पथक खरं तर कल्पना खरातच्या मार्गावरती आहेत अशा पद्धतीचं सूत्रांची माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने आज अशोक खरातची सुद्धा पोलीस कोठडी संपणार आहे। आज अशोक खरातला न्यायालयामध्ये एकूणच हजर केलं जाणार आहे। आतापर्यंत अशोक खरातवरती 11 गुन्हे दाखल केलेले आहेत। मागच्या 12-13 दिवसांपासून जे एसआयटी कडून या सगळ्या संदर्भात अतिशय हे वेगाने तपास करण्यात येत आहे। अनेक धक्कादायक गोष्टी ज्या आहेत या अशोक खरात प्रकरणामध्ये आतापर्यंत जे उलगडलेले आहेत। अनेक महिलांवरती या अशोक खरातने अत्याचार केलेला आहे अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे आणि 8 महिलांनी आतापर्यंत अशोक खरातच्या विरोधात हे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आज अशोक खरातची कोठडी संपणार आहे। आज त्याला न्यायालयामध्ये जे हजर केलं जाणार आहे। आतापर्यंत जे एसआयटीच्या हातामध्ये काही महत्वाचे धागेदोरे लागलेले आहेत, पुरावे लागलेले आहेत आणि त्या संदर्भात आज न्यायालयामध्ये जे युक्तिवाद होईल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय।